तर नमस्कार सातारकर. तुम्ही म्हणत असाल केदार आज काय विषय, तर विषय असा होता की आता 2 दिवसावाला आपला गुढीपाडवा आणि गुढीपाडव्यासाठी निघालेलो आम्ही कळक शोधायला. कळक काढायला तर आपल्याला लागणार होती कुऱ्हाड, ती तर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा घेतली. तिथून आलो आमच्या इथल्या रानात. तर आमच्या रानातला रस्ता असला होता की रस्त्यात खड्ड्यात का खड्ड्याचा रस्ता आहे असंच काहीतरी वाटत होतं. तो रस्ता पालता करून आलो आम्ही वरच्या रस्त्यानं. तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही पोहोचलो वावरात. खांद्यावर अडकून कुऱ्हाड गेलो आम्ही चालत. मोरच दिसले आम्हाला कळके. त्यात आपला वाघ सगळ्यात पुढे पळत सुटला. असा सुटला की डायरेक्ट कळक तोडायला लागला. एक कळक तोडून झाला की दुसरा कळक त्याला परत तोडायला लावला. त्यात ह्या साहेबांना लागला दम. त्याला थोडं पाणी पाजलं की परत कळक तोडायला लागला. कळक अशी तोडत होता की काय बोलायलाच नको. पटापटा आम्ही 2 कळक काढून घेतली. त्यात मला पण कळक पाहिजे होतं त्यामुळे मी पण सुरुवात केली. खालचा बुडका तर एवढा घाण होता काय बोलायलाच नको. तुटत नव्हता. मला लागला दम म्हणून ह्या दोघांना कळक काढायला लावला. सोन्याच्यात पावर होती म्हणून सोन्याने एकट्यानं कळक उचलून काढला. कळकाचं बुडकं घाण असल्यामुळे आम्ही कळक खांद्यावर न्याला. खांद्यावर नेता एवढा जाड लागत होता काय बोलायलाच नको. तेवढ्यात आपल्या वाघाने एकट्यानं कळक आणला. कळक आणल्या आम्ही पहिल्यांदा गाडीवर टाकला. त्यात मला ह्यांनी आणलं पळवत. त्यात एवढा पळलो असतो तर वाईच कमी भरती झालो असतो. त्यात पळून लागलं दुखायला पाय, त्यामुळे गाडी बसलो आणि असा बसलो की डायरेक्ट घरीच उतरलो. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.